शिवजयंती होती आणि याच शिवजयंतीच्या आदल्या दिवशी मंडळाच्या मुजोर कार्यकर्त्यांना डीजेचा आवाज कमी करा अशी विनंती करणाऱ्या एका व्यक्तीला डीजे समोरच थांबवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूरमध्ये उघडकीस आला। या आरेरावीमुळे राजू यादगीरकर यांना कायमचं बहिरेपण आलेलं आहे आणि राजू यादगीरकर यांच्या कुटुंबासाठी हा मोठा धक्का होता। हा धक्का असून या प्रकरणी आत्ता पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या संदर्भातला एक महत्त्वाचा रिपोर्ट पाहूयात। डीजेच्या दंडनाटामुळे आलं कायमचं बहिरेपण। मंडळाच्या मुजोर कार्यकर्त्यांनी डीजे समोर ठेवलं थांबवून डीजेचा आवाज कमी करण्याची विनंती पेटली बहिरेपणावर। सोलापुरात मुजोर कार्यकर्त्यामुळे संपूर्ण कुटुंब अस्वस्थ। बीजी ग्रुपच्या मंडळावर काय कारवाई होणार? सोलापुरातील देगाव रस्त्यावरील कोयना नगर या परिसरातील राजू यादगीरकर यांच्या घरात सध्या अशी शांतता आहे। काल परवापर्यंत ज्या घरातून बोलण्या चालण्याचे आवाज येत होते त्याच घरात आज घरातल्या कर्त्या माणसाला खाणाखुणांनी सांगण्याची वेळ आली आहे। राजू यादगीरकर हे त्यांच्या 80 वर्षांच्या आईसह सोलापूरमध्ये राहतात। शिवजयंतीच्या आदल्या दिवशी त्या परिसरात असलेल्या बीजी ग्रुप मंडळानं जोरात डीजे लावला होता। वृद्ध आईला कर्णकर्कश आवाजाचा त्रास होऊ लागल्यानं मंडळाच्या कार्यकर्त्यांना आवाज कमी करण्याची विनंती करण्यासाठी गेलेल्या राजू यादगीरकर यांच्या वाट्याला मुजोरपणा आलाय। या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी डीजेच्या आवाजात अर्धा तास त्यांना घेरून ठेवलं। यातून राजू यादगीरकर यांच्या वाट्याला आता कायमचं बहिरेपण आलंय। यादगीरकर यांची पत्नी 18 तारखेच्या संध्याकाळी इथं जयंतीनिमित्त रोडवरती डॉल्बी चालू होती आणि त्याच वेळेला ह्या माझ्या सासूबाई आहेत, तिकडे राहतात, 80 वर्षाच्या आहेत आणि त्यांना ह्याचा हार्टचा प्रॉब्लेम आहे, थोडासा त्रास होतो। तर 20% हार्ट काम करत असल्यामुळे त्यांनी खूप त्रास करून घ्यायला लागल्यावर हे माझे मिस्टर तिकडे मंडळाच्या लोकांना सांगायला गेले की बाबा थोडासा आवाज कमी करा। तर सांगायला गेल्यानंतर दोन्ही मंडळाच्या मध्ये एका मंडळावर ऑलरेडी अगोदरच गुन्हा दाखल झाला होता आणि त्यांचं बंद केलं होतं। मग ह्या लोकांना सांगत असताना त्यांनी ऐकत नव्हते, जास्त आवाज केला। जास्त आवाज केल्यामुळं मग ह्यांनी मी पोलीस कंप्लेंट करतो म्हणून फोन लावायला लागले होते। मग फोन लावायला लागलेत म्हणून त्यांनी मंडळाच्या लोकांनी काय केलं, त्यांच्यामध्ये सगळं एक अर्धा पाऊण तास त्यांनी त्यांच्यासोबतच घेऊन घेराव घातल्यासारखंच केले आणि तिथंच थांबवले। जवळजवळ पाऊण तास त्या सगळ्या आवाजामध्ये थांबल्यामुळे त्यांना त्रास व्हायला लागला आणि त्याच वेळेला माझ्या नणंदबाई जाऊन ह्यांना बोलवायला गेल्या, पण ते बोलवायला गेल्यावर त्यांना आवाज जास्त वाटायला लागला, म्हणजे त्रास व्हायला लागला, म्हणून त्या परत घरी आल्या आणि एक 10 मिनिटानंतर जाऊन त्यांनी घरी घेऊन, म्हणजे ही साधारण 9:30 पावणे 10ची गोष्ट आहे। आणि त्यानंतर मग घरी आल्यावर त्यांच्या कानाला मुंग्या वगैरे यायला लागल्या, रात्री झोपी गेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 19 तारखेला पूर्णतः काही ऐकायला येत नव्हतं त्यांना। डीजेच्या आणि डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजामुळे राजू यादगीरकर यांच्या दोनही कानांच्या नसा कमकुवत झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिलाय। एका सरळमार्गी कुटुंबाला घडलेल्या या घटनेचा धक्का तर बसलाच, त्यासोबत पोलीस स्टेशनची पायरी सुद्धा चढावी लागली। पण दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला गेलो आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथं ती प्रोसिजरप्रमाणे MLC तिकडून यायला पाहिजे डॉक्टरांकडून वगैरे सांगितल्यामुळं तोही दिवस गेला। पण आम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन मेडिकल सर्टिफिकेट घेऊन आलो डॉक्टरांकडचं, की डॉक्टरांनी लिहून दिलं आहे त्याच्यावरती की डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजामुळे दोन्ही कानाच्या नसा कमकुवत झालेल्या आहेत। मग तिसऱ्या दिवशी परवा दिवशी संध्याकाळी आम्ही तो गुन्हा दाखल केलेला आहे मंडळावरती आणि डॉल्बी धारकांवरती, म्हणजे जेणेकरून भविष्यामध्ये असं होऊ नये। कारण हा कर्ता पुरुष आहे आमच्या घरामधला, 2 महिन्यावर माझ्या मुलाचं लग्न आलेलं आहे। मग हा कर्ता पुरुष जर असा अपंग होऊन घरात बसला तर आम्ही दाद मागायची कोणाकडे? राजू यादगीरकर यांच्या मुलाचं लग्न 2 महिन्यांवर आलं असताना घरावर हे मोठं संकट कोसळलं। अशा स्थितीत करायचे काय असा प्रश्न कुटुंबियांना पडलाय। या प्रकरणी गुन्हा दाखल करू नये असा दबावही यादगीरकर यांच्या कुटुंबियांवर होता। मात्र डीजे आणि डॉल्बीच्या आवाजाला वाचा फुटावी यासाठी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केल्याचं त्यांच्या पत्नी सांगतात। आता एका सगळ्यांचं म्हणणं होतं की कान दुरुस्त होणार आहे का? ठीक आहे, एखाद्याचा जीव मारला, तो जीव येणार नाही म्हणून आपण घरी गप्प बसणार आहेत का? मग हे आज माझ्या बाबतीत घडलं, उद्या दुसऱ्याच्या बाबतीत घडेल। मग ह्या सर्वसामान्य, म्हणजे हे फक्त माझं वैयक्तिक पण नाही आहे, ह्या सगळ्यांसाठी पण याचा कुठंतरी म्हणजे लोकांनी पुढे आलं पाहिजे। म्हणजे डॉल्बीच्या आवाजाने असं काही झालं, अपंगत्व आलं तर त्याची दखल घेतली जाते, हे लोकांना कळावं आणि ते लोकांनी पुढे येऊन करावं। आणि हे जे काही त्रास आहे हा फक्त आमच्यासाठीच नाही तर प्राण्यांना सुद्धा होतोय, मुक्या प्राण्यांना, पण ते बोलू शकत नाहीत, आपण बोलू शकतो। मग हे सगळ्यांनाच, ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे, मुलांसाठी आहे, किंवा सोलापुरात असतील किंवा महाराष्ट्रातल्या सर्व जनतेसाठी हे आम्ही केलेलं आहे। आता या प्रकरणी सलगर वस्ती पोलीस ठाण्यात बीजी ग्रुपच्या मंडळातील पदाधिकारी आणि डीजे धारकाविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलाय। मात्र या पदाधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार असा प्रश्नही विचारण्यात येतोय। कारण कोर्टाचे नियम आहेत की लावू नका असं कुठे नियम नाही आहे आणि किती डेसिबलपर्यंत ते वाजलं पाहिजे अशा पद्धतीचे नियम आहेत, त्याची अंमलबजावणी करून घेणं पोलिसांचं काम होतं, ते कुठेतरी इथे कमी पडतात असं मला वाटतं। सोलापूर हे उत्सवपूर्ण शहर आहे। या शहरात अतिशय सर्व सण उत्सव आनंदात साजरे होत असतात। मात्र डॉल्बीमुळे एका ज्येष्ठ नागरिकाला बहिरेपणा आलेला आहे। याला कारणीभूत
कुणाला धरायचा? या प्रकरणी गुन्हेगारांना अद्दल घडली नाही तर राज्य आणि केंद्राच्या पातळीवर पर्यावरण मंत्र्यांकडे दाद मागण्याची तयारी सुद्धा यादगीरकर कुटुंबियांनी चालवली आहे। या प्रकरणी बीजे ग्रुपच्या मंडळाशी सुद्धा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे पदाधिकारी प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत। सरकार जे आहे ते या मुद्द्याकडे कशा प्रकारे लक्ष देते आणि या संबंधी ती कशा प्रकारे दखल घेते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळं एकंदरीत यंत्रणेचे कान या आवाजानं बहिरे झालेत का, हा सुद्धा सवाल जनतेमधून होतोय। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर। आणि हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट आपण पाहिला आणि याच संदर्भात आपण बोलूयात। अनिकेत गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अनिकेत, ही घटना जी आहे अतिशय गंभीर आहे आणि याला आळा नेमका कधी बसणार आहे? बरं, ज्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यांच्यावर आता नेमकी काय कारवाई पोलीस करतात, काय म्हणणं आहे पोलिसांचं? बघितलं गेलं हा पुरावा आहे तो हा प्रकार घडलेला आहे। खरं तर हा प्रकार जो आहे तो वेदनादायक प्रकार आहे। खरं तर सोलापुरातील सलगर वस्ती पोलीस ठाण्यामध्ये जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जे मंडळांनी हा प्रकार केलेला आहे त्याच्या विरोधात पोलीस जे आहेत ते पुढचा तपास करत आहेत। साताऱ्याहून आलेल्या डीजे धारकाला देखील पोलिसांची टीम जी आहे ती पकडण्यासाठी गेलेली आहे। खरं तर वेदनादायक प्रकार म्हणावा लागेल। आणि त्याच्या आई ज्या 80 वर्षाच्या आहेत ती आजारी असताना राजू जे आहेत ते हा मंडळाचा आवाज बंद करण्यासाठी गेले होते आणि त्यांना देखील आता बहिरेपणा आल्याचं चित्र आपल्याला दिसतंय। खरं तर हा संपूर्ण प्रकार जो आहे तो संपूर्ण सोलापूरमधून या प्रकारासंदर्भात नाराजी जी आहे ती व्यक्त केली जाते। पोलीस पुढील तपास करतायत। खरं तर कोयना नगर जे आहे ते देगाव रोडवरील या ठिकाणी हा प्रकार घडल्यामुळं तेथील नागरिकांना ज्या प्रकारे या डीजेचा त्रास होत होता त्या संदर्भात नागरिकांनी देखील नाराजी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे एकंदरीत आपण जर बघितलं गेलं तर या बाबतीत जे डॉल्बी संदर्भात जे विरोधात आहेत त्या संदर्भात आता सोलापूरकर देखील समोर येत आहेत आणि वेगवेगळी प्रतिक्रिया देत आहेत। खरं तर हे वेगळं प्रकरण म्हणावं लागेल। एखाद्या कार्यक्रमात हा जो प्रकार घडलेला आहे तो ज्या बीजे ग्रुपच्या मंडळांनी केलेला आहे त्या संदर्भात पुढची कारवाई जी आहे ते पोलीस करावे अशीच मागणी सोलापूरकरांची आहे। आणि या संदर्भात आता सरकार कोणती भूमिका घेणार याकडे देखील आता सोलापूरकरांचं लक्ष राहिलेलं आहे। कारण सरकार या प्रकरणाला गंभीर दखल घेणार का यंत्रणेचे आवाज जे आहेत ते बहिरे झाल्यात असा सवाल सोलापूर करतायत। श्रद्धा, नाही, बरोबर आहे। संपूर्ण कुटुंब या घटनेमुळे अस्वस्थ तर आहेच, मात्र याला वचक कधी बसणार, याला धाक कधी बसणार, हा सुद्धा प्रश्न प्रलंबित आहे। अनिकेत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।